सांगली शहरातील मार्केट यार्डातील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी। जिल्ह्यात सर्वत्र पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा असल्याची प्रशासनाकडून माहिती, तरीही पेट्रोल पंपावर वाहन चालकांच्या रांगा। सांगलीतील विश्रामबाग चौकातील पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त। पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या प्रचंड मोठ्या रांगा। अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी। धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात पेट्रोल पंपावर 100 रुपयांच्या वर पेट्रोल दिलं जात नाही, त्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप। जिल्ह्यात पेट्रोल मिळणार नाही अशी अफवा, त्यामुळे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी रांगा। भंडारातील सगळ्याच पेट्रोल पंपावर वाहन चालकांच्या रांगा। रात्रीपासून वाहन चालक पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळणार नसल्याची शहरात अफवा, त्यामुळे काही लोकांनी प्लास्टिक कॅनमध्ये भरून पेट्रोल नेलं, तर काहींनी पेट्रोलच्या गाड्यांची टाकी फुल केली। यवतमाळच्या जयस्वाल पेट्रोल पंपावरती पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी भल्या मोठ्या रांगा। गर्दीमुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त। पेट्रोल डिझेलचा पुरवठा व्यवस्थित सुरू। नांदेडमध्ये पेट्रोल डिझेलसाठी रात्रीपासूनच रांगा। आखाती देशातील युद्धामुळे पेट्रोल संपणार असल्याची अफवा, त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम असल्यानं पेट्रोल भरण्यासाठी गर्दी। पेट्रोल टंचाईच्या अफवेनं सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा। सांगलीत सगळ्याच पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी। गर्दीमुळे काही पेट्रोल पंपावर पेट्रोल संपल्याचंही समोर। जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतरही कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल पंपावर गर्दी। पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होईल या अफवेनं नागरिकांची पेट्रोल पंपाकडे धाव। एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पेट्रोल भरल्यानं काही पेट्रोल पंपावरचं पेट्रोलही संपलं। पेट्रोल डिझेलचा तुटवडा नाही, पंपावर गर्दी नको, भारत पेट्रोलियमचं आवाहन। पेट्रोल डिझेलच्या तुटवड्याच्या बातम्या निराधार। भारताकडे पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा, पुरवठाही सुरळीत। बीपीसीएलचे सगळे पंप कार्यान्वित आणि अखंड पुरवठ्यास बांधील असल्याचं स्पष्टीकरण। युद्धामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी अडचणीत। कांद्याचा बाजार समितीत उठाव नसल्यानं शेतकरी चिंतेत, तर जहाज कंटेनर कोणीही आयात करण्यास तयार नसल्यानं धुळ्यातील कांदा व्यापारी अडचणीत। सिलेंडर नसल्यानं हॉटेल व्यावसायिकही कांदा घेत नसल्यानं अडचण। कांद्याची आवक, नवीन कांद्याची आवक आत्ताच चालू झालेली आहे, पण युद्धाच्या परिणामामुळे कंटेनर मिळत नाही, त्याच्यामुळे माल एक्सपोर्ट होत नाहीये। आणि कसं आहे, हॉटेलला गॅस वगैरे जे टंचाई असल्यामुळे हॉटेलला नाही माल जात नाही, त्याच्यामुळे मालाला उठाव फार कमी आहे। आखाती युद्धाचा केमिकल इंडस्ट्रीला मोठा फटका। पुरवठा साखळी प्रभावित झाल्यानं वेगवेगळ्या रसायनांच्या किमतींमध्ये 200% वाढ। युद्ध थांबलं नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होईल, पुरवठादारांचा अंदाज। जळगाव शहरात खानावळीत उरलेलं अन्न यासह भाजीपाल्यापासून बायोगॅसची निर्मिती करण्याचा यशस्वी प्रयोग। 40 जणांच्या स्वयंपाकाच्या गॅसची निर्मिती करत गेल्या 20 वर्षांपासून गॅसबाबत अनिल भोळे स्वावलंबी। वेस्टेजपासून काय बनवू शकतं, गॅस निर्मिती होऊ शकते का, म्हणून मग मी तो गॅस निर्मितीचा डोक्यात आलं आणि हा प्लॅन सक्सेस केला। आता जो आपल्याला गॅस टंचाई जाणवते, मला तर त्याचं काही जास्त म्हणजे हे होत नाही, फरक पडत नाही आहे, कारण माझं याच्यावरती बरंचसं अन्न तयार होऊन जातं आहे। मेसचं 30-35 जणांचं जेवण तयार होऊन जातं आहे। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतीय कार्गो जहाज 20 दिवसांपासून समुद्रातच अडकलं। होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाज अडकल्यानं जहाजावरील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। जहाजावर अहिल्यानगरमधील कॅप्टन सय्यद शकील कादरीसह अनेक भारतीय अडकले। मी शिपवर कॅप्टन आहे आणि माझं शिप आता सध्याला हॉर्मुझ स्ट्रेटजवळ आम्ही शेल्टर घेतलेलं आहे युद्धाच्या परिस्थितीमुळे। आणि सिच्युएशन इकडं खूप टेन्स आहे, कधी पण काही पण होऊ शकतं। मिसाईल्स, ड्रोन्स, इंटरसेप्टर शिप्सवरून पास होत आहेत। जर काही अटॅक वगैरे आला, आवाज आला, तर आम्ही इंजिन रूममध्ये जाऊन शेल्टर घेतो। इस्रायलकडून लेबनॉनवर मोठा हवाई हल्ला। अल अमाना गॅस स्टेशन लक्ष्य। स्थानकाची इमारत उद्ध्वस्त। हिजबुल्ला संघटनेचं गॅस स्टेशन असल्याचा आरोप। अमेरिकेकडून प्रतिबंधित असलेलं गॅस स्टेशन। युद्धविरामाच्या चर्चेत इस्रायल मात्र युद्ध थांबवण्यास तयार नसल्याचे चित्र। इस्रायलकडून लेबनॉनवरचे हल्ले तीव्र। इंधनतळ लक्ष्यावर। दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हवाई हल्ले। हिजबुल्लाकडून उत्तर इस्रायलवर 30 रॉकेट्सचा हल्ला। इस्रायल आणि लेबनॉनमधल्या संघर्षामुळे लेबनॉनमध्ये तब्बल 10 लाखाहून अधिक नागरिकांचं स्थलांतर।
स्थलांतरितांमध्ये 3 लाख मुलांचा समावेश. UN कडून दोन्ही बाजूंचा तणाव कमी करण्याचं आवाहन. इराणच्या लष्करी सामग्री उत्पादन केंद्रावरती अमेरिकेचा हल्ला. काझविन येथील अल्बोर्ज औद्योगिक शहरावरती अत्याधुनिक B-2 बॉम्बर्सनं हल्ला. तेहरान जवळील काझविन शहरावर अमेरिकेच्या लढाऊ विमानांची घरघर. इराणमधलं इस्फहान शहर सततच्या हल्ल्यांनी उद्ध्वस्त. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर ही दृश्य समोर आली आहेत. इमारती उद्ध्वस्त, रस्त्यांवर दगडधोंड्यांचा खच. व्हिडिओमध्ये स्थानिक ढिगारे हटवत असल्याची दृश्य. अमेरिकेकडून A-10 वॉरथॉग या विमानानं इराकच्या उत्तर मोसूलवरती हल्ला. इराकमधील इराण समर्थक PMF सशस्त्र दलाची ठिकाणं लक्ष्यावर. भीषण हल्ल्याची दृश्य समोर. A-10 वॉरथॉग हे जुन्या पिढीतील सर्वोत्तम लढाऊ विमान. जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष फ्रँक वॉल्टर यांच्याकडून इराणचं समर्थन. अमेरिका आणि इस्रायलकडून आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन. जर्मनीची भूमिका. एकीकडे युद्धविरामाची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे इस्रायल आणि अमेरिकेच्या तळांवर इराणचे हल्ले सुरू. ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4 अंतर्गत इराणचे हल्ले. इराणनं या क्षेपणास्त्र हल्ल्यांचे व्हिडिओही जारी केले. इराणकडून इस्रायलच्या तेल अवीववर क्षेपणास्त्र हल्ला. हल्ल्यानंतर परिसरात भीषण स्फोटाचा आवाज. स्फोटानंतर काही फुटापर्यंत कार उडून पडल्याचा व्हिडिओही समोर. इराणकडून इस्रायलच्या बेनी ब्राकमध्ये मिसाईल हल्ला. इमारतीचं मोठं नुकसान. मध्य इस्रायलमधील 7 ठिकाणं लक्ष्य. 3 नागरिक जखमी. इस्रायलच्या डिमोना आणि निगेवमध्ये पुन्हा सायरन वाजले. निगेवमध्ये इस्रायलचा आण्विक प्रकल्प. इराणकडून लक्ष्य केल्याची शक्यता. दोन्ही शहरं इस्रायलच्या मध्यवर्ती भागात. इराणकडून इस्रायलच्या रामल्लाह शहरावरती मिसाईल हल्ला. शहरामध्ये सायरनचा आवाज. जीव वाचवण्यासाठी नागरिकांची सुरक्षित ठिकाणी धाव. इस्रायलचा इराणला रशियाकडून होणाऱ्या पुरवठा साखळीवर हल्ला. इराणच्या उत्तरेकडील कास्पियन समुद्रामार्गे इराणला रशियाकडून ड्रोन्स आणि गहू पुरवठा. कॅस्पियन समुद्रातील अंझाली बंदरावर इराणचा हल्ला. रशियाकडून हल्ल्याचा निषेध. युद्धात आतापर्यंत इराणमधील 9,000हून अधिक सैन्य ठिकाणं लक्ष्य. अमेरिकन लष्कराचा मोठा दावा. इराणची युद्धाची क्षमता खूप कमी असल्याचाही दावा. अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा आजचा 26वा दिवस. युद्धविरामाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर हल्ले घडले. गेल्या काही तासात दोन्ही बाजूंनी कोणताही मोठा हल्ला नाही. चर्चेतून तोडगा निघेल. ट्रम्प यांचा दावा. इराण आणि अमेरिकेत मोठा करार. इराणनं आश्चर्यकारक भेट दिल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. करार आण्विक नाही तर तेल आणि गॅसशी संबंधित असल्याची ट्रम्प यांची माहिती. युद्धविरामाच्या संकेतामुळे बाजारात दमदार उत्साह. सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी. सेन्सेक्स उघडतात 600 तर निफ्टी 200 अंक तेजीत. सेन्सेक्स 1500 तर निफ्टी 500 अंकांनी वधारलेला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.